बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे। स्कूल व्हॅनमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झालाय। बदलापूर पश्चिमेकडे ही घटना घडली आहे। पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करून आरोपीला आज कल्याण न्यायालयात हजर केले। 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास 27 जानेवारीपर्यंत 30 दिवसांची पोलीस कस्टडी कल्याण सत्र न्यायालयातील न्यायाधीश पत्रावळे यांच्या दालनात सुनावणी दरम्यान नराधमास 3 दिवसाची कोठडी देण्यात आली। बदलापूर पश्चिमेकडील एक खाजगी शाळेत 4 वर्षाची चिमुकली शिकत होती। ती नेहमीप्रमाणे दुपारी 12:30 वाजेपर्यंत स्कूल व्हॅनमधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली। त्यानंतर साधारण 1.5 तासानंतर चिमुकली घरी आली। ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती। तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला। आरोपीने चिमुकलीच्या गुप्तगणाला हात लावल्याने तिने आपल्या आईला सांगितले। त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केला। रात्रीच्या सुमारास फॉरेन्सिक टीम पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आणि व्हॅनची तपासणी करण्यात आली। त्यानंतर आरोपी व्हॅन चालकाला अटक करून आज कल्याण कोर्टाने त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे। यानंतर आता आणखी काही खुलासे या घटनेत होण्याची शक्यता आहे। मी आज वकालतनामा दाखल केला आहे आरोपी विक्टिम तर्फे आणि असिस्ट टू पीपी असंच मी ऍप्लिकेशन केलं आहे। साहेबांनी अलाव केलं तोच आणि पीपी साहेबांनी ते खूप चांगला आर्ग्युमेंट केलं आहे। आज 27 पर्यंत त्यांना पीसी दिले। आरोप म्हणजे असं FIRचं जे पॉस्कोचा कायदा लावला आहे आणि BNS मध्ये जे नवीन कायदा आहे ना तोच लावला आहे। त्याच्यामध्ये आता मॅटर अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे। इन्व्हेस्टिगेशन असे नंतर काय ते होतं मी तुम्हाला प्रकारेच म्हणजे की आता मॅटर तुम्हाला हे माहिती आहे की सर्वांना की अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे आणि हे कायदा जास्त लहान मुलीच्या संबंधित आहे आणि ते पॉस्कोचं मॅटर आहे। ते मी आता सांगू शकत नाही पूर्ण तुम्हाला जेव्हापर्यंत ते इन्व्हेस्टिगेशन होईल ना। मी आज विक्टिम साठी अपेअर केलं। नाही एक मॅडम होती कोर्टासमोर पण त्यांचे नाव काय आहे त्यांची काय परिस्थिती आहे मी सांगू शकतो। माझे आडनाव पांडे ॲडव्होकेट एम डी पांडे। ब्युरो रिपोर्ट जनशक्ती बदलापूर।